सर्वप्रथम जे आज पोलिसांचा बंदोबस्त जे माझ्या घराच्या समोर लागलेला होता आणि आता सध्या पण आहे, मी सर्व संघटना सर्व लोकांना हे सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना माझ्यासोबत चर्चा करायची आहे एका चांगल्या रीतीने तुम्ही मला सांगा की काय तुम्हाला असं वाटतं की मी बिनबुडावाचा आरोप करत आहे. तुम्हाला जे डॉक्युमेंट्स पाहिजे मी तुम्हाला द्यायला तयार आहे आणि चर्चा करण्यासाठी मी तयार आहे. तुम्ही या किंवा मला बोलवा, मी येतो. कुठे सांगितलं तर येतो मी. आणि अशा प्रकारे पोस्टर्स छापणे आणि सोशल मीडियावर हे करणं की आम्ही शेण फेकणार आणि हे करणार ते करणार करते, हे मला असं वाटतं की योग्य नाही आहे. मी कागदपत्राच्या आधारावर जे काही बोललो तो बोललो. आपण कागदपत्राच्या आधारावर उत्तर द्या किंवा जे आपल्याला स्पष्टीकरण द्यायचे आहे कमीत कमी ते बोला तर सही. ज्यांना बोलायचे आहे ते गप्प बसलेले आहे आणि उगीच जे लोकांचा काही संबंध नाही, देणं घेणं नाही, ते उड्या मारत आहे, ते मला असं वाटतं बरोबर नाही आहे. मी आपल्याला पहिलेही सांगितलं होतं की विट्सचं जेव्हा प्रकरण आलं होतं आणि त्याच्या अगोदर एक त्यांचं प्रायव्हेट मॅटर होतं, ते त्याच्या बाबतीत आम्हीही जास्त याच्या बाबतीत बोललो नाही, कारण ती मुलींनी आपली तक्रार परत घेतली होती. तर दुसऱ्या लोकांना त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही होता आणि करायलाही नको. दुसरं जेव्हा विट्सचं प्रकरण आलं तर कशा प्रकारचे उत्तर त्याच्यामध्ये देण्यात येत होते की आम्ही 5 पार्टनर्स आहे. ते आत्तापर्यंत त्यांनी सांगितलं नाही की ते 5 पार्टनर्स कोण होते करते, आणि त्याच्यानंतर त्यांनी ते पण संपवलं. मग ते MIDCचं प्रकरण जेव्हा आलं 106 कोटी रुपयेचा, ते लँड कशा प्रकारे MIDCच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ते लँड आपल्यासाठी घेण्यात आला, हे सगळं आपण विटनेस होते जेव्हा आपण काल MIDC ऑफिसमध्ये गेलो होतो आणि अधिकाऱ्यांसोबत काही बंद दरवाजामध्ये आपण चर्चा नाही केली, सगळ्यांच्या समोर केली आपण. आणि तुम्हाला माहीत पडलं असेल की अधिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचा उत्तर नाही होता. आता अजून काही खूप सारे प्रकरण समोर आलेले आहे. मी नाशिकपर्यंत आता गेलेलो नाही आहे, पण साहेबांची एक मोठी 5 स्टार हॉटेलचं काम नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू आहे, खूप जोरात सुरू आहे, कारण कुंभमेळा येणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला मिळावं यासाठी खूप जोरात काम सुरू आहे. मी नाशिकलाही जाईन, त्र्यंबकेश्वरलाही जाऊन ते स्पॉट पाहणी करणार आहे. पण जेव्हा आदरणीय पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांनी हे सांगितलं होतं की माझ्या मुलाला आता वडापावची स्टॉल लावायला सांगू का, तर माझी प्रार्थना असेल की अशी वेळ कोणावरही येऊ नये. तुम्ही कष्ट करा, मेहनत करा, चांगला कारोबार करा. मराठी महाराष्ट्रीयन आहे, त्यांना कारोबार करण्याचा अधिकार आहे का नाही आहे? नक्की अधिकार आहे, तुम्हाला करायला पाहिजे. पण असं करताना तुम्हाला हे कसं वाटलं की आम्ही जे काही करणार आम्हाला कोणी प्रश्न विचारू शकत नाही, कोणी माझ्यावर बोट दाखवू शकत नाही, कोणामध्ये हिम्मत नाही आहे आमचे मुद्दे बाहेर काढायला. दुसरे लोक असतील घाबरलेले, आम्ही सगळं काढलेले आहे आणि आता काही नवीन पुरावे आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहे की शिरसाट साहेबांनी आपल्या परिवाराच्या नावावर मागच्या काही महिन्यामधून किती कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी घेतलेली आहे, कशा प्रकारे घेतलेली आहे. सर्वात आश्चर्यजनक, सर्वात मोठी गोष्ट हे आहे की वर्ग 2 ची जमीन जे परवानगी शिवाय हस्तांतर करता येत नाही, ज्याच्यावर लिहिलेलं आहे ही सरकारी जमीन आहे, हरिजन समाजाला दिलेली जागा आहे, शाजापूरची जागा आहे, गट नंबर 8 ची जागा आहे.
हरिजन समाजाला दिलेली जागा हस्तांतर करता येत नाही. त्या डॉक्युमेंटवर लिहिलेलं आहे. साहेबांनी कलेक्टर ऑफिसवर एक गोष्ट तुम्ही मला प्रश्न विचारू शकता की तो पण हरिजन समाजाचे आहे तर त्यांना घेण्याचा अधिकार आहे. वर्ग 2 ची जागा कोणीही घेऊ शकतं, पण घेतल्यानंतर आपल्या नावावर रजिस्टर करण्यासाठी आपल्याला तहसीलदार आणि कलेक्टरची परवानगी घ्यावी लागतं. किती एकर जागा घेतली त्यांनी, कुणाच्या नावावर घेतली हे गोरगरिबांची जागा, तर 4 हेक्टर म्हणजे 10 एकर जागा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुला सिद्धांत शिरसाट यांच्या नावाने घेतली. हे सगळं त्याचे रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहे माझ्याकडे. 10 एकर जागा. आता शाजापूरला मार्केट व्हॅल्यू तुम्ही बघितलं की जमिनीचा काय आहे, तर कमीत कमी मी सांगतो 3 कोटी रुपये एकर. 3 कोटी रुपये एकर. आणि त्याच्यावर प्लॉटिंग केली. आता जे जमीन त्यांनी घेतली त्याच्या शेजारीच एका वर्तमानपत्राचे संपादक आणि पूर्वीचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी हे दोघं मिळून प्लॉटिंग करत आहे. 3000 रुपये प्रति स्क्वेअर फीट जागा, म्हणजे 1 एकरामध्ये 44,000 स्क्वेअर फीट. आपण रस्ते सगळं याच्यातून वगळले तर 30,000 स्क्वेअर फीट. 3000 इंटू 30,000 स्क्वेअर फीट केले तर 9 कोटी रुपये एकरची जागा झाली ती. सिद्धांत संजय शिरसाट आणि त्यांचा दुसरा मुलगा तुषार संजय शिरसाट यांच्या नावाने वर्ग 2 ची सरकारी जमीन किती पैशात घेतली? 10 एकर जमीन 1 कोटी 10 लाख रुपयामध्ये. 1 कोटी 10 लाख रुपयामध्ये किती जागा? तर 10 एकर जागा सरकारी, म्हणजे 11 लाख रुपये प्रति एकर. ज्या जमिनीचा मार्केट व्हॅल्यू 3 करोड रुपये आहे, पण ते सरकारी जमीन आहे, आपण त्याच्या मार्केट व्हॅल्यूशी जोडू शकत नाही आहे. पण प्रश्न हे होतो की हे जमीन कुणाची आहे? तर ह्या जमिनीवर हे जेव्हा लिहिलेलं आहे की हे हरिजन समाजासाठी दिलेली जमीन, हरिजन समाजासाठी, हे सगळे रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहे. याच्यासाठी बघा, शेत जमिनी 1 करोड 10 लाख, गट क्रमांक 8, क्षेत्र 4. लिहून घेणारा सिद्धांत संजय शिरसाट आणि दुसरा तुषार संजय शिरसाट, दोघं बंधू आणि आदरणीय पालकमंत्री यांचे सुपुत्र. आणि घेतले कोणाकडून? श्री लक्ष्मण भिका बनसोडे यांच्याकडून त्यांनी घेतली. ते लक्ष्मण भिका बनसोडे बहुतेक ते खूप गोरगरीब हरिजन समाजातला माणूस आपल्याला दिसतं. त्यांचा फोटो जे रजिस्ट्रीमध्ये आहे, त्यांची सिग्नेचर ज्या प्रकारे त्यांनी केलेली आहे ते बघून आपल्याला वाटतं की म्हणजे हे कशा प्रकारे हे केलेले आहे. आणि त्यांचं जे PR कार्ड आहे, आता या जमिनीच्या संदर्भात खूप इंटरेस्टिंग गोष्ट हे आहे, वर्ग 2 ची जागा आहे. सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी, इनाम व वतन जमिनी खासकर हरिजन म्हणून दिली. म्हणजे पालकमंत्री साहेब इतके गरीब झाले
की सरकारी जमीन ही सोडायला तयार नाही आहे. हरिजन समाजामध्ये, दलित समाजामध्ये, SC समाजामध्ये काही कोण गोरगरीब लोक नाही आहे की 10 एकर जमीन तुम्ही अशा प्रकारे, आणि फक्त घेतल्यानंतर वर्ग 2चा खूप मोठा एक रॅकेट असतं, त्यांचे एजंट्स असतं. वर्ग 2ची जमीन कोणाच्याकडे आहे, मग ते देण्यात येते गोरगरीब लोकांसाठी राहण्यासाठी किंवा शेती करण्यासाठी 1 एकर 2 एकर देण्यात येते. पण त्याच्यानंतर त्यानं ते जागा पाहिजे असेल तर तहसीलदारचं थंब लागतं, आणि दुसरं म्हणजे ते कलेक्टरची परवानगी लागतं. आता याच्यामध्ये काय काय झालेलं आहे हे इन्क्वायरी बसली तर मी जे बोलतो, इन्क्वायरी बसली मी जे बोलतो तर ते इन्क्वायरीमध्ये सगळं खरं निघणार आहे. नाहीतर असाच उलट बोलणारच की नाही ते त्याला अक्कल नाही आहे, ते बावळट आहे, ते वेळा आहे, त्याला काही अक्कल नाही आहे. इथे एक तहसीलदार होती, ज्यावेळी यांनी ते हे जागा घेतली तर त्यांना ते रजिस्ट्री आपल्या नावावर करून घ्यायची होती. नियम हे आहे की मार्केट व्हॅल्यूच्या 50% रक्कम, वर्ग 2ची जे जागा असते त्याच्या 50% रक्कम जे आहे ते चालानद्वारे सरकारला जमा करावी लागते. ते भरायला तयार नाही होते. मग ते तहसीलदार होती त्यावेळी, एक महिला होती, तिच्यावर खूप दबाव टाकण्यात आला, ती करायला तयार नाही होती सिग्नेचर. मग त्यांनी काय केले, एक तलाठी आहे बागडे नावाचे. आता हे बागडे नावाचे जे तलाठी आहे त्यांचा रेकॉर्ड असा आहे की आतापर्यंत 8 वेळा हे तलाठी साहेब सस्पेंड झालेले आहे. 8 बागडे नावाचे. तर पालकमंत्री आपले, तर त्यांनी काय केले, तर त्यांनी काय केलं, सस्पेंड असताना हे तलाठी कलेक्टरला सांगून 4 महिन्यासाठी, सस्पेंड असताना त्याला 4 महिन्यासाठी पोस्टिंग दिली त्या शाजापूरचा जे एरिया आहे त्या झोनचा. हे सगळं रेकॉर्डवर असतील. आणि हे बागडे साहेब जे आहे त्यांच्या बाबतीत मी हे केलं तर मला असं कळलं की जितके झोल झाडचे हे प्रकरण असतात ते बागडे साहेब म्हणजे खूप मोठा, की म्हणजे त्याला काहीही वाटत नाही की 6 वेळा 8 वेळा सस्पेंड झाल्यानंतरही ते तितकेच मोठा. मग त्यांनी काय केलं, जेव्हा एक अधिकारी तहसीलदार याच्यावर शिक्का देत नाही होते तर त्यांनी ते जे शिक्का आहे ते बळजबरी त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नकार दिलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही 50% जे रक्कम आहे तुम्ही भरा, आम्ही ते तुम्हाला, मग आम्ही परवानगी देतो, आम्हाला काही देणं घेणं नाही. मग कलेक्टर साहेबांचा दबाव होता तिच्यावर, ती तयार नाही होती. मग दुसरे तहसीलदार आले, रमेश मुनलोट साहेब. रमेश मुनलोट साहेबांनी ते आपला सही देऊन ते थंब लागतं, DSC म्हणतात त्याला आपण काय त्यांच्या टेक्निकल भाषेमध्ये, ते दिलं. मग असा झाला की ते पेमेंट त्यांनी केलं नाही होतं. मग हे सगळे अधिकारी जे आहे ते पालकमंत्र्याकडे गेले की तुम्ही पुढे अडचण येईल तुम्हाला, की तुम्हाला काहीतरी पैसे भरावे लागणार. मग त्यांनी एक रेक्टिफायचा एक ॲप्लिकेशन दिलं कलेक्टर साहेबांच्या सांगण्यावरून. ते सगळं रेक्टिफाईड करण्यात आलं आणि त्यांच्या नावाने ही जमीन त्यांच्या 2 मुलांच्या नावाने 10 एकर हरिजन समाजाची जे लँड होती, ते हरिजन समाजाची लँड ते त्यांच्या मुलांच्या नावावर देण्यात आली. मला फक्त पालकमंत्री साहेबांना हे विचारायचं आहे की मागच्या काही दिवसापासून मी हे जातीचं आहे म्हणून हे सगळं करत आहे. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की आपल्या जातीमध्ये गोरगरीब लोक नाही आहे का? मला कलेक्टरला हे प्रश्न विचारायचा आहे की केंद्र सरकारच्या आयुष हॉस्पिटलसाठी मी खासदार असताना वारंवार पत्र लिहिले होते की आम्हाला केंद्र सरकारने एक हॉस्पिटल सँक्शन केलेलं आहे आयुषच्या, त्याच्यासाठी जागा द्या
आणि जागा सरकारी उपलब्ध नाही असे सांगणारे कलेक्टर जेव्हा पालकमंत्री जागा मागतो तर सगळं नियम बाजूला ठेवून का कलेक्टरला असं वाटलं नाही की हे सरकारी जमीन आहे, आम्ही गोरगरिबांसाठी ठेवलेली आहे, हे जमीन तुम्हाला कशाला पाहिजे? कलेक्टरला बोलण्याची हिंमत कशी नाही होती? का ते त्याच्या समोर लोटांगण करत होते? हे थेट प्रश्न जेव्हा मी MIDCच्या अधिकाऱ्यांना विचारतो तेच थेट प्रश्न मी कलेक्टर साहेबांनाही विचारतो की कोणत्या आधारावर असे मोठे मोठे धन्नासेठांना, राजनीतीचे संबंध असणाऱ्या लोकांना तुम्ही हरिजन समाजाला जे जमिनीवर लिहिलेलं आहे की परवानगीशिवाय, इंग्रजीमध्ये म्हणतो क्विड प्रो क्यो, म्हणजे आपल्या स्वतःच्या साठी फायदा करून घेणं, ज्या कुर्सीवर बसलेले आहे त्या कुर्सीचा उपयोग करून कशा प्रकारे आपण हे हरिजन समाजाची गोरगरीब लोकांची जमीन जे आहे लाटली, 1,10,00,000 रुपये तुम्ही 10 एकर घेतली, 11 लाख रुपये प्रति एकर प्रमाणे, जिथे आज मार्केट व्हॅल्यू जे आहे ते 3-3 कोटी रुपयेचा आहे. आता फक्त इथे थांबलेले नाही, प्रकरण क्रमांक 2 हे सगळ्यावर लिहिलेलं आहे. मला थोडीशी गडबड होईल म्हणून 1, 2, 3, 4 असं त्याच्यावर 2 लिहिलेलं आहे. कलेक्टर मला असं वाटतं की सुनील चौहान साहेब होते. आणि याच्यातून एक दुसरी गोष्ट म्हणजे ते मला महिला होती, मला असं सांगण्यात आलं महिला होती. मी सांगतो, मी आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो कि एक ही थाली में सब कैसे, एक हम्माम में सब नंगे है बोलते हैं ना, क्या उसमें. हाँ, तर एकनाथ शिंदे साहेबांचे जितके आहे ना, त्यावेळी प्रकरण गेलं, हे प्रकरण गेलं त्यावेळचे महसूल राज्यमंत्री, त्यावेळचे महसूल राज्यमंत्री, त्यांच्याकडे हे प्रकरण गेला. राज्यमंत्री महसूल महाराष्ट्र राज्य, हे 2022चं प्रकरण आहे. 2022 डिसेंबर 2022चं प्रकरण आहे. त्यावेळी आपले महसूल राज्यमंत्री कोण होते? तर आदरणीय अब्दुल सत्तार साहेब. पक्ष कोणता? तेच पक्ष ज्या पक्षातून हे आलेले आहे आमचे पालकमंत्री, त्या पक्षातले अजून एक नेते ते महसूल राज्यमंत्री होते आणि त्यांनी आपला ऑर्डर दिला की देऊन टाका. तरी सुद्धा कलेक्टर ऑफिसचे काही प्रामाणिक अधिकारी हे मानायला तयार नाही होते, कारण त्यांना या जे शब्दावली होती त्यांना असं वाटत होते की याच्यातून गोलमोल जवाब दिया गया आहे, डायरेक्टली दिलेलं नाही होतं. तर त्या आधारावर जेव्हा त्यांनी हे केलं तर हे सगळं प्रकरण हे महत्वाचं नाही आहे. महत्वाचं हे आहे की कलेक्टरला हिंमत का नाही होती या मंत्रीच्याला विचारायचं की बाबा हे हरिजन समाजाची, गोरगरीब SC समाजाचे, दलित समाजाचे साठी राखीव हे जागा आहे, 10 एकर जागा तुम्ही कोणत्या आधारावर घेत आहे हे कधीही विचारलं नाही. तर हे सगळे डॉक्युमेंट्स ज्यांना ज्यांना पाहिजे सगळे डॉक्युमेंट्स, रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहेत, त्यांचे फोटो पण आहे दोघं मुलांचे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही बोलला की 50% रक्कम भरावी लागते, ती भरली गेली की नाही? आता काय आहे की त्यांना जेव्हा रेक्टिफाय करायचं होतं ते अधिकाऱ्यांनी त्यांना जाऊन सांगितलं की तुम्ही पुढे अडचणीमध्ये येऊ शकता. तर माझ्याकडे ते डॉक्युमेंट आलेला नाही आहे. ते रिकव्हरी केल्यानंतर मला असं सांगण्यात आलं की 60 लाख रुपये त्यांनी ते नंतर भरले. हां 60 लाख रुपये भरले त्यांनी. आता माझ्याकडे त्याचा डॉक्युमेंट नाही आहे तर मी बोलू शकत नाही, पण बहुतेक एक त्याची इन्क्वायरी झाली तर हे सगळं आपल्या समोर येईल. तर गेलं प्रकरण नंबर 1. तर काय आहे की हे इतकं किचकट आहे ना हे सगळं. माझी तर प्रामाणिक इच्छा हे आहे की आत्ताचे जे कलेक्टर आहे त्यांनी मीडियाला उत्तर द्यावे किंवा एक प्रेस नोट द्यावे की किती पुढारी लोकांनी
कोणकोणते नेत्यांनी वर्ग 2 ची सरकारी जमीन आपल्या नावावर करून घेतली आणि आमच्यावर प्रेशर टाकून किंवा आम्हाला काय काय देऊन घेऊन जे आहे ते आपल्या नावावर करून घेतलेली आहे. माझ्याकडे फक्त याचा होता, त्यांनी दिलं त्यांनी आपला प्रामाणिकता दाखवली तर आपल्याला कळेल की दुसरेही नेत्यांनी असा प्रकार केलेला आहे. मी जसं म्हटलेलं आहे, एक एजन्सी एक गँग ऑपरेट करतं, ते गावागावामध्ये जातात, ते त्यांच्याकडे लिस्ट असते, ते तलाठ्यांना विचारतात की वर्ग 2 ची जमीन कोणाच्याकडे आहे करके. तो इतका गरीब हरिजन समाजचा माणूस असतो, इतका गरीब असतो ते की त्याला सांगितलं की बाबा मी तुम्हाला 10 लाख रुपये देतो, सरकार त्याला जमीन देते शेती करायला, त्याच्यामध्ये ते काय उत्पन्न 1 एकर 2 एकरामध्ये त्याला मिळतील असेल. तर हे गँग ऑपरेट करून हे जमीन ज्यांच्या नावावर आहे त्यांना घेऊन येतं आणि कोणत्या पुढाऱ्यासमोर उभे करतात, मग ते त्यांच्या नावावर करून घेतात. हे सगळं गँग्स ऑपरेट करते. वर्ग 2 ची जमिनीसाठी त्याची इन्क्वायरी झाली ना तर इतके सारे लोक जेलमध्ये बसतील. सगळं आता जे उपजिल्हाधिकारी ACB मध्ये पकडले गेले 2 नंबरची जागा हा म्हणजे काय आहे की एक गोष्ट आहे की तुम्ही कितीही सांगा मला, कितीही हे बोलण्याचा प्रयत्न करा की हे ऍडिशनल कलेक्टर हा RDC साहेबांना पकडले, अँटी करप्शन ब्युरो, कोणताही RDC आपला एकटा स्वतःसाठी करत नाही. त्याला रेव्हेन्यू मिनिस्टरलाही द्यावं लागतं, त्याला कलेक्टरलाही द्यावं लागतं, सगळ्यांचा पोट भरावं लागतं. तर ते पकड गया तो जातू अकेला वो कर, लेकिन जब बांटने की बात आई तो हमको सबको देने का रहेगा. आता मी तर त्यांना विनंती करणार, आता तुमचं तर करिअर गेलेलं आहे, तुम्ही समोर या, पत्रकार परिषद घ्या आणि सांगा की दर महिन्याला कोणकोणत्या अधिकाऱ्याला कोणकोणत्या नेत्याला किती पैशाचा पॅकेट तुम्ही देत होते. झालं तर थोडा लवकर देतो. प्रकरण क्रमांक 2 कुठली आहे? आता काय रे कोणी मंत्री केलं मला माहित नाही. आता जालना रोडच्या अदालतच्या समोर जे जागा जिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे ती जागा कुठली जागा आहे ते सिच्युएटेड एट अदालत रोड, चिंतामणी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. ही जागा किती आहे? 1140.50 स्क्वेअर मीटर. आता त्याला स्क्वेअर फीट मध्ये किती करता येईल? 10 पॉइंट. जरा कोणी मदत करतं का मला? 1140.50 स्क्वेअर मीटर, 12,000 स्क्वेअर फीटची जागा. 12,000 स्क्वेअर फीटची जागा कुणाच्या नावावर घेतली? धन्य हो, सिद्धांत संजय शिरसाट मुलगा, विजया संजय शिरसाट पत्नी, तुषार संजय शिरसाट मुलगा. देणारे कोण? ओमकार बिल्डर्स, नरेंद्र सिंग जबिंदा, राजेंद्र सिंग जबिंदा आणि त्यांच्या दोघांचीही पत्नी यांनी दिले. आता आपण शहरामध्ये राहतात, सगळे लोक शहरामध्ये राहतात. मी ज्या एरियामध्ये राहतो ना तिथे जमिनीचा भाव 10,000 11,000 असं झालेला आहे. जालना रोड या शहरातलं सगळी महाग जागा जे आहे ती जागा कुठली आहे? सगळीत महाग ही जालना रोडची जागा आहे. आता 12,000 स्क्वेअर फीटची जागा त्यांनी घेतली कधी? त्यांनी 13 जानेवारी 2025 ला त्यांनी 12,000 स्क्वेअर फीटची जागा घेतली. आणि किती पैशाला घेतली हे ऐकून तुम्हाला त्याच्या डबल किमतीमध्येही ते देण्यास तयार असेल तर माझ्याकडे गिराक मी शोधून टाकतो. डबल किमती ते जागा त्यांनी घेतली 5,83,94,000 5,83,94,000 आकडे सांगायचे असेल 5,83,94,000
000, तर 12,000 स्क्वेअर फीट जागा हे घेतली त्यांनी 5,80,00,000. आपण ना त्याची बेरीज केली म्हणजे काय प्रति स्क्वेअर फीट रेट येतं किती? नाही, थोडासा गणित कोणाचा चुकलेला आहे. 4,800 रुपये प्रति स्क्वेअर फीट. 4,000. 15,000 कोणी बोललं? यांचा माणूस कोणी उभे आहे का इथे? आजचा रेट 15,000 रुपये नक्की असेल. नक्की 15,000 20,000 पेक्षा रेट कमी नाही आहे. तर ठीक आहे, त्यांनी कलेक्टरला सांगितलं असेल की बाबा त्याचं व्हॅल्युएशन करून द्या. त्यांनी व्हॅल्युएशन करून दिले असेल 5,83,00,000, 2 मुले 1 पत्नी. प्रकरण नंबर 3. हे 3रं प्रकरण आहे. हेही शाजापूरचं आहे. डिसेंबर 2024 ला घेतली. डिसेंबर 24 ला शाजापूर गट क्रमांक 34. गट क्रमांक 34. शाजापूरला गट क्रमांक 34. 2 एकर 2 गुंठा. 2 एकर 2 गुंठा. सगळे पैसे दिलेले आहेत बाबा. कितीला घेतले? 1,50,00,000 रुपये. 1,50,00,000 रुपीज. 2 एकर 2 गुंठा जागा घेतली. कुणाच्या नावावर घेतली? देणारे अहमद सिद्दीकी, घेणारे सिद्धार्थ संजय सिरसाट मुलगा. कशाला वडापावचं टाकायचं जरा? बहुतेक हे आपल्या समाजासाठी काही करणार असेल त्याच्यामध्ये. तर हे जागा त्यांनी 1 कोटी. आता इंटरेस्टिंग गोष्ट, त्याच गटमध्ये गट नंबर 34 मध्ये त्याच गटमध्ये गट नंबर 34 मध्ये त्यांनी अजून 2 एकर 2 गुंठे जागा घेतली. त्याच गटमध्ये गट नंबर 34 मध्ये हे घेतली किती पैशामध्ये? तर 50 लाखामध्ये. त्याच गटमध्ये शेजारची जमीन, तितकी जमीन एका माणसाकडून 1.5 कोटीमध्ये, दुसऱ्या धरणा सेठाकडून 50 लाख रुपये घेतले. देणारा कोण? तर संजय प्रेमराज मंत्री. संजय प्रेमराज मंत्री. घेणारा कोण? मला उत्तर देण्याची आवश्यकता. सिद्धार्थ संजय सिरसाट. घेणारा 2024. आता मागच्या 3-4 महिन्याच्या गोष्टी बोलतो मी. आता त्याच गटमध्ये अजून त्यांनी घेतली जागा. ती होती सप्टेंबर 2024 ला. सप्टेंबर 2024 ला 2 एकर 16 गुंठे जागा. 2 एकर 16 गुंठे जागा त्यांनी घेतली. किती पैशामध्ये? तर 60 लाख रुपये. 60 लाख मध्ये 2 एकर. वल्लभ. देणारे कोण? वल्लभ नंदलाल बागला. घेणारी कोण? विजया संजय सिरसाट. आता हे सगळे प्रकरण मी आपल्याला सांगितलेले आहे. आता हे जे 34 नंबर आहे, त्या 34 नंबरच्या जागेवर खूप जोराने काम सुरू आहे. तिथे एक मोठी हॉटेल उभारण्याचं काम सध्या सुरू आहे गट नंबर 34 मध्ये. त्याचे व्हिडिओ सगळं काढलेले आहे. मी सुरेशभाईला म्हणणार की ते व्हिडिओ आणि फोटोग्राफ सगळं मीडियाला पाठव. आणि याच्यासाठी मला काही गावाचे लोकांनी मला फोन करून सांगितले की
त्यांनी सगळे डिटेल्स मला पाठवलेले आहे की कशा प्रकारे 3 गावातून मुरम जे आहे ते काढण्यात येत आहे आणि ते जागा लेवल करण्यासाठी ते सगळे मुरम जे आहे कुठल्याही प्रकारची लॉयल्टी न भरता ते ट्रक्स 24 तास ते मुरम काढण्याचं काम करत आहे आणि ते शिरसाट साहेबांच्या या जागेवर ते मुरम टाकण्याचं काम करत आहे. त्यांनी मला ते गावाचे नावही दिलेले आहे. वडगाव बजाज नगर येथील बाजार तलावातील खोलीकरणाच्या नावावर. आता हे बघा, सगळं मशिनरीला पालकमंत्र्याला खुश करायचं आहे आणि ते खोलांमध्ये टाकतील. तर खोली करण्याच्या नावावर मुरुम उचलू लागले. कसाबखेडा, तिसगाव, धरमपूर येथील लाखो टन मुरुम चोरून घेतलेल्या जमिनीवर टाकू लागले. हे मी स्वतः त्याचा व्हिडिओ पण काढून आणलेला आहे. मला माहित नाही कुठून आणत होते, पण त्याच्या कसाबखेडा, वडगाव, कसाबखेडा, तिसगाव, धरमपूर 3 गावातून ते खोली करण्याच्या नावावर ते सगळं मुरुम चोरून आणत आहे. आता प्रश्न हे आपल्याला येतो, ठीक आहे, कोणताही माणूस बिझनेस करावा त्याच्या बाबतीत काही आक्षेप नाही आहे, पण कमीत कमी हे सांगायला पाहिजे की विट्स हॉटेल 64 कोटी, 106 कोटी MIDCचा आणि मग हे सगळं लँडचे स्वतः आपल्या नावावर करून घेतले. त्याच्या या 3-4 पैकी जे प्रकरण आहे, तुम्ही किती लँड घेतले ते वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही आपल्या स्वतःच्या मुलाच्या नावावर जेव्हा गरीब हरिजन समाजाची जमीन तुम्ही लाटत आहे आणि कलेक्टर त्याला परवानगी देत आहे, तर जितका चोरी हे करत आहे तितका चोरी हे कलेक्टर सुद्धा करत आहे. किती लोकांनी अर्ज केलेले आहे की आम्हाला अर्धा एकर 2 एकर जागा द्या, गरीब समाजाचे, SC समाजातले. आणि हे SC समाजातले काही भामटे लोक माझ्या विरोधात आता उभे आहे, माझ्या घरावर हे टाकणार आहे. तुमचं आयुष्य असं जाणार आहे. जिंदाबाद मुर्दाबाद करून 5,000 रुपये दिले की काय आपल्या लोटांगण करायचं. हे तुमची जमीन आहे, गोरगरिबांची जमीन आहे, हे यांनी घेतलेली आहे. याच्या बाबतीत का एक मोठी इन्क्वायरी कमिटी एस्टॅब्लिश करायला पाहिजे की नको करायला पाहिजे. माझी मागणी आहे, मुख्यमंत्र्याला मी विनंती करतो की पारदर्शकता असेल, तुमच्या छवीवर दाग नाही लावायचा असेल तर एक उच्चस्तरीय कमिटी नेमा आणि आम्हाला सांगा की कोणत्या आधारावर एका मोठा धन्ना सेठ करोडपती मंत्र्याच्या मुलाला हे फुकटाची जमीन दिली. सरकारी जमीन जे हरिजन समाजाची होती त्याच्या कोणत्या आधारावर दिलेल्या आहेत याची इन्क्वायरी लावा. 5 स्टार हॉटेल इतकं सोपी गोष्ट आहे. मग काय इन्कम टॅक्स गप बसलेली आहे, काय एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट याच्यावर कारवाई करत नाही आहे. CBI आहे, अँटी करप्शन ब्युरो जे आहे त्यांनीही पुढाकार घ्यायला पाहिजे आणि विचारायला पाहिजे की इतकं प्रकरण तुमच्याकडे आलेले, हे आमच्याकडे आलेले आहे, याच्या बाबतीत काय करत आहे करते. पण दुर्दैव आहे की आज जे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे, माझी प्रामाणिक इच्छा हे आहे की आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर जसा मी पत्रकारांसमोर येतो, सगळं पुरावे देतो, एक शब्द ही पुराव्याच्या व्यतिरिक्त मी बोललो नाही कोणत्याही प्रकरणामध्ये, तर आदरणीय संजय शिरसाट साहेबांनी स्वतः मीडियाला बोलवा आणि जे जे प्रश्न मी उपस्थित केलेले आहे त्याच्या बाबतीत उत्तर द्या. आपण काल MIDC ऑफिसमध्ये उपस्थित होते. याच्यातून आपल्याला सगळ्यांना स्पष्ट झालं असेल की कशा प्रकारे सर्व नियमांचा उल्लंघन करण्यात आलेला आहे. आणि दुसरा एक प्रश्न, विपक्षमध्ये राहताना काँग्रेस याच्यामध्ये का गप्प बसलेली आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते याच्या बाबतीत का बोलत नाही आहे? आणि शिवसेना उद्धव ठाकरे ज्या प्रकारे विट्सच्या प्रकरणामध्ये किंवा त्या मुलीच्या संबंधाच्या बाबतीत जे बोलत होते
या प्रकरणामध्ये ते का गप्प बसलेले आहे याचा अर्थ आम्ही हे काढणार का की जशा प्रकारे हे त्यांनी सरकारी जमीन लाटलेली आहे, आपल्या नेत्यांनीही तशा प्रकारे केलं असेल की ते पण बाहेर येईल म्हणून गप्प बसलेले आहे. माझी अपेक्षा आहे की याच्या बाबतीत गांभीर्याने लोकांनी विचार करावा आणि एक सखोल चौकशी याच्या बाबतीत होण्याची गरज आहे. काय आहे की दररोज सकाळी उठताना सगळे मीडियावाले खूप चांगले वाटायचे आपल्याला. या सकाळी जगभरात काय चाललेलं आहे, डोनाल्ड ट्रम्प पासून ते सिरिया, इस्रायल, फलस्तीन याच्या सगळ्याच बाबतीत बोलणारा माणूस, ज्ञानी माणूस जेव्हा आपल्यावर वेळ आली तर गप्प बसलेला आहे आणि उलटा मीडियाला प्रश्न विचारतो. दररोज मीडियाला बोलवणारा माणूस त्याच्या समोर आज हात जोडतो. कशासाठी? माझ्या माहितीप्रमाणे खूप मोठे मोठे चार्टर्ड अकाउंटंट्स हायर करून त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये काय खेळ खेळता येतील आणि MIDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की याच्यामध्ये आपण बाहेर पडण्यासाठी कोणकोणते नवीन डॉक्युमेंट्स आपल्याला तयार करता येईल. मी जेव्हा काल प्रश्न विचारला तर त्यांनी काय सांगितलं, याची पूर्ण फाईल जी आहे ती मुंबईला गेलेली आहे. फाईल तुमच्या समोर बोललेली आहे. म्हणजे मुंबईमध्ये काही ना काही खतपत सुरू आहे. उद्योग मंत्री ही त्यांच्याही पक्षाचे आहे. सगळे उद्योग तिथेच सुरू आहे. तर हे बोलणं की मीडिया ट्रायल सुरू आहे, एकदा मीडियाला उत्तर द्या, आम्ही पण गप्प बसतो. तुम्ही जितके दिवस गप्प बसणार मग एकटं बोलतच राहणार आहे. संपलेला नाही विषय, अजून येणार. आणि दुसरी गोष्ट, जर आक्षेप आहे तर मीडियापर्यंत सांगण्याऐवजी सदरील यंत्रणेपर्यंत तुम्ही का नाही, काय आहे की तुम्ही चांगला प्रश्न विचारला की मी आपल्याला काय सांगितलं होतं की मुद्दे संपलेले नाही आहे. मी किती वेळा वेगवेगळे लेटर्स पाठवत होते. सगळे मुद्दे माझा संपू द्या, मग एक सविस्तर कंप्लेंट तयार करून सविस्तर डॉक्युमेंट सहित मी बोललेलो आहे. एक आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रामाणिकताची परीक्षा आहे की ते खऱ्या अर्थाने किती प्रामाणिक आहे, किती निष्ठावंत आहे आणि किती ते भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. काही दिवस तर द्या ना की त्यांना काही हालचाली करण्यासाठी. आणि मी पहिलेही म्हटलो, आता पुन्हा रिपीट करतो की समजा सरकारने याच्यावर लक्ष घातलं नाही तर मी पुढे काय करणार. तर मी पुढे हे करणार की मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला जमला तर स्वतः जाऊ, दिल्लीमध्ये अपॉइंटमेंट दिले तर तसं मी मुख्यमंत्र्यांना आणि गव्हर्नरना, राज्यपालांना पत्र पाठवलेलं आहे की मला टाइम द्या, अपॉइंटमेंट द्या, मला येऊन तुम्हाला सविस्तर हे सांगायचं आहे. त्यांनी दिले टाइम तर त्यांच्या समोर जाऊन हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांना समजावून सांगू. नाही तर जसं म्हटलं मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, CBI, इन्कम टॅक्स आणि मुख्यमंत्र्यांना, राज्यपालांना सगळ्यांना हे डॉक्युमेंट्स मी देणार आहे. आणि समजा त्याच्यानंतर ही एजन्सीज गप्प बसली तर कोर्टामध्ये जाऊ, कोर्टामध्ये जाऊन न्याय मागू. आणि जसं तुम्ही म्हटले की देणारा देणार, घेणारा देणार, हे आपल्या बाबतीत असलं असतं तर कोणीही विचारलं नसतं. सामान्य लोकांच्या बाबतीत असलं असतं तर कोणी विचारलं नसतं. पण जेव्हा आपण लोकप्रतिनिधी असते तर आपल्याला काही जबाबदारी असते. लोक आपल्याकडून काही अपेक्षा ठेवतात. आणि हेच मंत्री आहे ना की जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझ्या मुलाला मी आता वडापावच्या स्टॉलसाठी इतकी जमीन घेत आहे का? किती टाकणार वडापाव? कुठे कुठे टाकणार वडापाव? आणि जेव्हा मी प्रश्न विचारतो तर अशा प्रकारचे गुंड लोकांना तुम्ही माझ्या घरी पाठवून आम्ही शेण फेकणार आणि हे किचड लावणार, हे करणार, हे कितपत योग्य आहे?
मी समजू शकतो की तुमच्याकडे खूप दादा लोक आहे, तुमच्याकडे तुमच्या मागे फिरणारे शहरातले जितके गुंड आहे हे तुमच्या मागे फिरणारे आहे. पण तुम्हाला हे वाटत असेल की इम्तियाज जलील घाबरणार, तर इम्तियाज जलील कधीही घाबरणार नाही. आणि तुमच्याकडे इतका पैसा आलेला नाही आहे की तुम्ही इम्तियाज जलीलला विकत घेऊ शकता. जे तुमच्याकडे दोघच पर्याय असतं, माणसाकडे पैसे फेकायचं, आपलं काम करून घ्यायचं. जसा तुम्ही MIDC मध्ये केलं असेल, कलेक्टर ऑफिसमध्ये केलं असेल. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की कलेक्टर साहेबांनी आता मी त्यांना रिक्वेस्ट करतो, आवाहन करतो की जे जे पुढाऱ्यांनी वर्ग 2 ची जागा घेऊन आपल्या मार्फत त्याला रेग्युलराइज केलेलं आहे आणि दुसरे जे सामान्य लोकांचे किती अर्ज आपल्याकडे पडलेले आहे की ज्यांनी वर्ग 2 ची जागा घेतलेली आहे, तेच कलेक्टरला मी प्रश्न विचारतो की जेव्हा आपल्याला मानू युनिव्हर्सिटी जागा पाहिजे, ते जागा तुम्हाला मिळत नाही. आपल्याला आयुष हॉस्पिटलसाठी, केंद्र सरकारच्या हॉस्पिटलसाठी 100% फंडिंगचं हॉस्पिटल असताना त्याच्यासाठी तुम्हाला जागा मिळत नाही. आणि हे लोकांना देण्यासाठी तुम्ही 10-10 एकर असंच वाटू लागले. नाही, हे वर्ग 2 ची जागा हरिजन हो, ते मला जितकी माहिती मिळाली, मी खरं सांगायचं तर जमिनीच्या बाबतीत खूप जास्त मला कळतं नाही, पण मागच्या 2 दिवसामध्ये मी खूप सारे अधिकाऱ्यांशी बोललो, तहसीलदारांशी बोललो, तलाठ्यांशी बोललो, जे माझ्या ओळखीचे होते. समजून घेतलं मी की जे गोरगरीब लोक असते त्यांना, जे भूमिहीन असते, त्यांच्यासाठी हे नसतं, तर त्यांना जागा देण्याचा अधिकार हे कलेक्टरला असतं. थोडंसं शेती करण्यासाठी 1 एकर कोणाला देण्यात येते, 2 एकर कोणाला देण्यात येते, हे असा प्रयोग असतात. पण हे यांनी कशासाठी घेतलेलं आहे याचं उत्तर त्यांनीच द्यावं. मला माहित नाही आहे की ते कोणता उद्धार करणार होते आपल्या समाजाचा, की आपल्या नावाने, आपल्या मुलाच्या नावाने जमीन घेऊन तुम्ही काय करणार होते, याचं उत्तर माझ्यापेक्षा त्यांनी सांगावं. नहीं, मुख्यमंत्री को मैंने बोल दिया हूँ. मैं देखिए कुछ दिनों के बाद मुख्यमंत्री साहब को ऐसा एक अच्छा चश्मा बना के मैं बाज़ाब्ता उसको पैक करके है तो मुख्यमंत्री साहब को गिफ्ट करूंगा कि हो सकता है कि आपकी आंखें जो देखना चाह रही है वो नहीं देख पा रही है. दे दो. पालकमंत्री कहीं जाता है जिसका पालक है, जिले का पालक मंत्री मुखिया कहीं जाता है और ये दहशती का ऐसा वातावरण निर्माण करने का केस. नाही, देखिए ठीक है, उनका अंदाज होगा उसके अंदर. काय असतं की नेता जसा असतं ना, त्याचा फॉलोअर्स ही तशा प्रकारचे असतात. तर हे दारू पिऊन धिंगाणा करणारे आज माझ्या घराच्या समोर, आता खरं सांगायचं असेल की शिरसाट साहेबांनी त्यांना 5,000 रुपये दिलं असेल की बाबा जा इम्तियाज जलीलच्या घरासमोर जाऊन तू असं तुम्ही असं नारेबाजी करा, हे करा करते. मी त्यांना 5,100 रुपये दिले असते, 100 रुपये जास्त, तर बहुतेक ते माझ्या घरापासून गेले असते आणि शिरसाट साहेबांच्या समोर. हे पैसे घेऊन नाचणारे खूप लोक आहेत, त्यांना काही जास्त महत्व देण्याची आवश्यकता नाही. वीजच्या वेळी काय उत्तर होतं साहेबांचा की 5 पार्टनर्स आहे, 2-3 कोटी रुपये जमा करणार होते आणि बाकी बँकवाले जे आहे माझ्या दाराला येऊन ते लोन देतात करते. आता 106 कोटी रुपयेचा प्रकल्प, ज्याच्यामध्ये 26 कोटी रुपये आम्ही आमच्या खिशातून देणार, कुठून आणणार? आणि हे सगळे जे लँड घेतलेले आहेत त्याचे सगळे पैसे दिलेले आहे, मोठे मोठे लँड. आणि मला कळत नाही आहे की असे कोण लोक आहे की ज्यांना 50 लाख मध्ये शाजापूर मध्ये ते मंत्री आणि बादलाला मी विचारतो की बाबा तू 50 लाख मध्ये दिलं ना, मला 1 कोटी रुपये मध्ये देता का? तुला 1.5 कोटी रुपयाचे मी ग्राहक शोधून देतो. हे मंत्र्यांनाच कशा असे लोक मिळतात की इतके कमी भावामध्ये ते हे देतात? तर पैसे कुठून आले याचाही आणि लवकरात लवकर सांगितलं तर तुम्हाला प्रामाणिकता दिसेल. नाही तर मला माहित आहे की कोणकोणत्या चार्टर्ड अकाउंटंट्सला हायर करण्यात आलेलं आहे हे सगळं हिशोब बराबर फिट करण्यासाठी. ये है महाराष्ट्र की आत्मा की आवाज, सिर्फ महाराष्ट्र वाणी पर. अपनी वाणी को और बुलंद बनाइए. अभी सब्सक्राइब कीजिए.
YouTube पर लाइक करें, शेयर करें और बेल आइकॉन जरूर दबाएं। Instagram, Facebook और Twitter पर भी फॉलो करें 8 महाराष्ट्र वाणी। हर कोने से हर खबर अब सिर्फ आपके अपने महाराष्ट्र वाणी पर।